ग्रामीण भागात यात्रा जत्रा आली की तमाशा आणि नाटके आलीच. हीच महाराष्ट्राच्या लोककलेची ओळख आहे. याच तमाशाच्या रंगमंचावर वास्तव्य दाखवणाऱ्या पडद्यांचे अधिक महत्त्व असते. या पडद्यांची जागा डिजिटल युगामध्ये फ्लेक्स प्रिंटिंग सध्या घेत आहे. मात्र साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील तडवळे गावात असणाऱ्या श्रीनिवास शंकर कांबळे यांनी लोप पावत चाललेली कला जोपासण्याचे काम गेली अनेक वर्ष केले आहे. काळूबाळू, मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर, पांडुरंग मुळे यांसारख्या मोठ्या तमाशा मंडळांचे वास्तव दाखवणारे पडदे ते दरवर्षी बनवून देत असतात. पैसे मिळवणे हे माध्यम डोळ्यासमोर न ठेवता कला जोपासण्यासाठी हा व्यवसाय करत असल्याचे देखील त्यांनी बोलताना सांगितले. सध्याच्या काळात फ्लेक्स कमी दरात मिळतात. मात्र या आधुनिक काळात मोठमोठे तमाशा मंडळ वास्तव दाखवणारे पडदे तयार करत असतात. पुढील काळातील मुलांना वास्तव दाखवणारे पडदे हे फक्त फोटोमध्ये किंवा चित्रांमध्ये पाहायला मिळतील. ही कला लोप पावत चालली आहे. त्यामुळे नवीन पिढीला ही कला शिकवण्याचा प्रयत्न देखील श्रीनिवास कांबळे करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पाहुयात. मी 1992 पासून पेंटिंग व्यवसायामध्ये आहे आणि मी ह्या पेंटिंगमुळं कॉलेज वगैरे काही केलेलं नाही. परंतु ही पेंटिंग कला जी आहे आपल्या पडदा हा पेंटिंग कला आहे. त्या पडद्याची पेंटिंग कला अशी आहे की ते फ्लेक्स आणि पडद्यामध्ये फरक एवढा आहे की ही वास्तव म्हणजे कुठले आपल्या तमाशे असेल, नाटक असेल, याचं जे वास्तव स्टेजवरचं आहे तर ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे होत असतं. परंतु ही कला आता लोप पावत चालली. म्हणजे कुणी करण्याच्या म्हणजे बरेचसे लोक कमी झालेले आहेत. परंतु मी ही कला जोपासण्याचा प्रयत्न करतो आहे आणि करीत आहे. माझ्याकडून दरवर्षी 4-5 पडदे नाटकाला असतील, तमाशाला असतील ते जात असतात. काळूबाळू, लोकराणी तमाशा, मंगला बनसोडे, पांडुरंग मुळे किंवा दत्ता महाडिक वगैरे असे बरेच तमाशाला माझे पडदे गेलेले आहेत आणि आत्ता माझ्याकडे ऑर्डर येत असतात. परंतु हे पेंटिंग आणि फ्लेक्समध्ये फरक असा आहे की फ्लेक्सचे दर पैशाला जरा कमी असतात आणि ह्याची पेंटिंगचे दर हाय असतात, जास्त असतात. कारण ते ह्याला श्रम जास्त असतं आणि हे वास्तव दाखवावं लागतं. त्यामुळं बऱ्याच लोकांना हे परवडत नाही पेंटिंग संदर्भात. तरीसुद्धा मी अल्पशा दरामध्ये त्या लोकांना मदत करत असतो आणि ही पेंटिंग जोपासण्याचा मी प्रयत्न करत आहे. कोणते तमाशा मंडळाचे तुमच्याकडं असतात? आत्ता हा काळूबाळूचा तमाशाचा पडदा चालू आहे. मंगला बनसोडे दिले आहेत, पांडुरंग मुळेंना दिलेले आहेत, ह्यांचे रघुवीर खेडकरांची ऑर्डर आहे आणि ग्रामीण भागातील नाटकाचे जिल्ह्यातील बरेचसे जिल्ह्याबाहेरील सुद्धा सांगलीपासूनचे माझ्याकडे पडदे असतात आणि ते पडदे मी त्यांना पेंटिंग करून देत असतो. अनेक वर्षांपासून ही तुम्ही कला जोपासताय, पण आता ही कला लोप पावत चाललेली आहे. आता हा तुम्ही जो प्रयत्न करताय कला जोपासण्याचा, इथून पुढे तो चालूच राहील का? काय वाटतं याच्याबद्दल तुम्हाला? मी आता हा प्रयत्न करतो आहे की ही कला कुणीशी जोपासावी. बऱ्याच मुलांना वगैरे मी सांगतो की तुम्ही या माझ्यावर शिका, मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न. परंतु आता डिजिटल युगामध्ये मुलं ह्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्याग करावा लागतो बऱ्याच गोष्टीचा. तर ती अशी मुलं शक्यतो येण्याच्या मार्गावर कोणी दिसत नाही. परंतु जरी कुणी आलं तरी मी त्यांना ही कला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ही कला त्यांना देणार आहे.